मोहन कुठे गेला रे? मोहन दिसून नाही राहिला. लावला होता त्याला फोन, येऊ राहिलो म्हणे. रस्त्यानं आहे म्हणे, येऊ राहिलो म्हणे. घ्या नाव घेतात आला मोहन. अरे बसणार आहे तिथंच, कुठं बसू राहिला? बस तिथंच. अरे मोहन आताच नाव घेतलं होतं त्याला. मी मोहन नाही दिसू राहिला. लहान राजू तात्या थंडी पडू राहिली. थंडी होगा काय होय? हा थंडी पाना. थंडी चांगलीच माणसाची थंडी करू राहिला म्हटलं तात्या नाही. अरे पडू दे ना थंडी, पडू दे थंडी. पीक पाणी जरा चांगलं आहे थंडीनं. थंडीच्या टायमात थंडी नाही तर मग काय यंत. काय तात्या पण जैसलमेरले म्हटलं मजा आली नाही? मजा आली, पैसे गेले आपले पण मजा आली. याच्यानंतर कानाले खडा भाऊ, आपण नाही जैसलमेरले नाही येत ना, कुठंच नाही येत. किती मोठे पैसे चालले गेले, 1 लाख रुपये चालले गेले सारखे सारखे. आता तुमचं काय, तुम्ही देसान तेव्हा देसान, तोपर्यंत मांडून ठेवा, असं काम आहे. काय तात्या तुम्ही बी पैसे पैसे करता, एवढे पैसेवाले असून. आमच्या अशी तेवढे असते ना, आम्ही म्हटलं असते देऊ नको पैसे, भरतो आम्ही तुमचे. मग काय तुम्ही बी जमलं रे भावाचे ते. इथं आहे रे शेख, चल जरा चांग शेख, चल ये. काय म्हणते मग तात्या? आता कुठची ट्रिप काढायची आहे? आता नाही काढत तात्या कुठची ट्रिप. चांगली शेकली तात्याची पैशानं. पैसे दे म्हटलं, जे खर्च झाले ते मी दिले म्हटलं पैसे जवळचे. अरे काय पैसे पैसे करता बाबा, पैसेवालेच तर माणसं आहे तुम्ही. हा देतो ना पैसे, थांबा ना, काम धंदे तर लागू द्या. काम धंदे लागले का तुमचे पैसे देतो ना. डुबले का आतापर्यंत तुमचे पैसे? सांग रे पैसे ते यायले. मग काम धंदे कधी लागन तुमचेवाले? जेव्हा तुम्ही बोलावसान तेव्हा आमचे काम धंदे चालू आहे. तुमच्या भरोशावर आलो बा आम्ही. आता तुमच्या वावरात जेव्हा कोणते कामं असन, फवारणीचे, तुरी तोडाच्या, काही बी असन, तर तेव्हा तुमचे पैसे कापून घे जा. नाही कर बा सोने. वा वा, काही काय बोलायची गोष्ट आहे का? अशी बोली झाली आहे ना आपली. जैसलमेरले जायच्या पहिले हे बोली झाली होती. कशी म्हणून राहिले तुम्ही? विचारून घ्या, सगळेच जण बसले इथं. वावरात काय रोज रोज काम कुठचे द्या मग आता? तुम्हाला एवढ्या जणाला काम द्या लागन मला आता. हा तुम्हाला 5 जणाला काम द्या लागन. आपण पैसे झाले ना, 1 लाख रुपये चालले गेले ना. ते तर जैसलमेरचा खर्च हो 1 लाख रुपये, आणि बाकीचा वेगळा. बाकीचा कोणता खर्च? आता काय नवीन नवीन आणू तुम्ही? अरे शाईने हो, जैसलमेरच्या पहिले कुठे गेलतो रे आपण? जैसलमेरच्या पहिले आपण खटू श्यामला गेलतो वाटते. तर मग तिचा खर्च कोण देईन? मी का खिशातून भरून देऊ काय? अरे जाऊ द्या ना, आता आमचा वाढदिवस येऊ राहिला, तर गिफ्ट दिले म्हणून समजून घेन आम्ही. माफ करून दे तेवढे पैसे. आम्ही समजून जाईन का तुम्ही आम्हाला गिफ्ट दिले बा. बाबू गिफ्ट द्यायला ते काय 1000-2000 नाही होय म्हटलं. हा 20,000 रुपये आले एका एकावर. एवढाले माफ करणार आहे काय काही बी आपलं? 20,000 रुपये? 20,000 रुपये कसे काय आले? काही लवू राहिले का आपले? हा हिशोब लागेल आम्हाला याचावाला. कसं काय कुकडे गेले तर पैसे एवढे 20,000 रुपये काही लवू राहिले आपलेवाले? सांगा सगळेजण येईल समजावून. 20,000 रुपये कसे काय आले? अरे तसे तर 21,000 रुपये आले रे. 1,000 रुपये तात्या सोडून देऊ राहिले. राहू द्या म्हणे, ते 1,000 रुपये माईकडून पकडून घेला म्हणे. मग 8,000 रुपये तर त्या जैसलमेरले नाचगाण्यातच गेले. अरे तर मग अरविंद काका, तुमच्या दारू पाण्याचा खर्च काय आमच्या याच्यात लवू राहिले काय? आम्ही तर स्प्राईटच पेलो. आम्ही कसे काय देणार आहे 8,000 रुपये? आम्हाला नका सांगू ते. 2-2 हजार रुपये दिना मी फक्त बस. अरे पण 2-2 हजार रुपये कोणत्या हिशोबाने देसान? 2-2 हजार रुपये झाले काय? काही काय हो? अरे 2,000 रुपये त्या जैसलमेरचे म्हणून राहिलो, आणि 1,000 रुपये त्या खटू श्यामचे. असे 3,000 रुपये देन. त्याच्यावर तर 1 रुपया बी नाही आमच्या अशी. घेणं असेल तर घे जा, नाही तर राहिलं मग. अबे 3,000 रुपये झालेच नाही ना. 3,000 रुपयाच्या वर झाले ना पैसे. का पागल झाले का तुम्ही? एवढाले पैसे खिशातून भरणार आहे का तो माणूस? याच्यानंतर कानाले खडा, तुमच्या दोघाले कुठंच नेणार नाहीये म्हटलं मी पैसे भरून. मस्त काम आहे तुमचं वालं. मस्त काम आहे म्हटलं. मी काय खिशातून भरू का रे एवढाले पैसे? बरं द्या, 3-3 हजार रुपये देता ना तुम्ही? द्या, आणा लवकर घरून आणा. 3-3 हजार रुपये द्या मला. आजच पाहिजे 3,000 रुपये. 3,000 तू दे, 3,000 तू दे. बस याच्यानंतर कानाले खडा तुम्हाला कुठंच नाही देईन. अरे देतो ना, तर आता कुठं बघतात आणून देणार आहे काय? देतो तुम्हाला, उद्या देऊन देईन पैसे. उद्या नाही, मला आजच पाहिजे संध्याकाळपर्यंत. बस शेत्या, आपल्याला दिमाग लावा लागेल, त्याच्याशिवाय काही होणार नाही. मोहनदाच्या लग्नाचा विषय काढ. काढ पटकन, घे ऍक्शन घे पटकन. अरे हो रे अरे, हे बरोबर आहे. नाही तर मग आताच्या आता तात्या पैसे मागन. पैसे कुठे आपल्यापाशी? पैसे तर 1 रुपया बी नाही आहे. बरं बरं थांब ना, आता घेतो घेऱ्यात, थांब. अरे काय खुसूर बुसूर करू राहिले रे? द्या ना पैसे, आणून द्या ना. अरे राहू द्या ना तेवढे पैसे आमच्याजवळ. इकडे तिकडे कामाला गेलो म्हणजे तुमचेवाले पैसे देऊन देईन आम्ही, ठीक आहे? आता राहू द्या, ते मोहनदाच्या लग्नासाठी ठेवले आम्ही कपडे आणण्यासाठी. आता मोहनदा लग्न करा ना, तर त्याच्यासाठी म्हटलं नवीन नवीन कपडे नाही लागेल का आम्हाला घालाले? लग्न केलं आता. सांभाळा बाबा, आता सांभाळा जाते त्याला. मोहनले सांभाळा. कधी हो तात्या? कधी म्हटलं तारीख कधी काढली म्हटलं माझ्या साखरपुड्याची? साखरपुड्याची तारीख कधी काढली सांगा मला पहिले. 2 महिन्यातले 5 दिवस त्या जैसलमेरले चालले गेले. सांगा काय कसं आहे ते आता मला. झाली का? भेटली का तुमच्या मनाला शांती? भेटली का म्हटलं दोघांच्या मनाला शांती? तुम्हाला 2 महिने दिले आहेत तात्या. पहिले सांगू राहिलो 2 महिन्यात माझा साखरपुडा झाला पाहिजे. त्याच्या 2 समोरच्या महिन्यात माझं लग्न झालं पाहिजे. बस या 4 महिन्यात माझ्या कार्यक्रम आटपला पाहिजे. द्या ना होता त्या, द्या ना त्या मोहनचं जुगाड पाणी करून द्या ना जरासं. द्या म्हटलं जरा थंडीत नाही सारा द्या ना त्याला काही ना काही. अरे मला नाही वाटत काय का मोहनचं लग्न झालं पाहिजे, त्याला लेकरं झाले पाहिजे. मला वाटते ना, पण पोरीवाल्याच्या ख्वाहिशा किती वाढल्या रे बा. सरकारी नोकरीवाला पाहिजे म्हणते ना. अरे पोरीवाले काही म्हणून नाही राहिले, सरकारी नोकरीवाले पाहिजे. तुम्हीच आपली लावून राहिले. तुम्ही जरा काही इकडे तिकडे नातेवाईकाला फोन लावून पाहून नाही राहिले. लावा बरं माझ्या फोन, लावा बरं. लावा तुम्ही आता फोन लावा पहिले. आणि काय आहे ते माझ्या बायोडाटा तुम्हाला माहितच आहे. तुम्ही लिहा आणि पाठवून द्या तिकडे. लावतो ना, घरी गेल्यावर लावतो फोन. आता खिशात ना फोन नाही आहे. अरे जवळ आता किती वय वाढत चाललं माझ्या? 30-32चा उरायलो. तुम्ही म्हटलं साखरपुडा करून द्या आता, जरा तातडीनं घ्या. घरी म्हणा तुम्ही.
तुमच्या घरच्याले म्हणा बुवा द्या माय काम करून द्या. माच मागं काऊन लागला म्हणून तू हा यायले म्हणणं बाकीच्या यायले हा हे नामदेवराव दिलीप भाऊ हे अरविंदराव यायले म्हणणं तू त्याले कसं काय म्हणणार आम्ही त्याले कसं काय म्हणणार आहे तुम्ही जवळचे आहे ना तुम्ही म्हणाले पाहिजे. मी जास्त घट्ट दोस्त कोणाचा आहे तुमचा मग तुम्ही माझे काम करून द्यायला पाहिजे. तुमचं काम नाही आहे काय तुमची ओळखी आहे ना इकडे तिकडे त्याची ओळखी आहे काय तुम्ही जराशी ताकद लावली तर होऊ शकते काम. तुमची इकडे तिकडे ओळखी आहे म्हटलं. हा किती शिकला किती आहे म्हटलं तू मोहन 10वी नापास आहे. बाकी तर येते आपल्याला कामापुरता हिशोब बी येते हिशोबात तर पुरा पक्का आहे. इंग्लिश येते बा बोलता थोडीफार आणि मराठी येते अधिक काय पाहिजे. अरे नमस्कार हो नमस्कार तात्या अरे नमस्कार नमस्कार म्हणे कुठे चालला रे अरे काही नाही मार्केटात चाललो होतो. अरे काय म्हणते मोहने काय कुठपर्यंत आला काम कायचं काम रे बा कोणतं काम अरे हे लग्न आहे म्हणते ना त्याला आता 2 महिन्यात म्हणून बा विचारू आलो तुले कुठपर्यंत आला काम. तुम्हाला कोणी सांगितलं माझं लग्न आहे तर हे का वय सोन्यांच्या त्यानं सांगितलं आम्हाला कुठची पोरगी कुठची केली म्हटलं काही सांगितलं नाही आम्हाला काही कानोकान खबर नाही हा साखरपुड्याला नाही बोलावलं काही नाही डायरेक्ट लग्नच ठेवलं लग्नाला नाही बोलावत वाटते. अरे आधी पोरीच पाली निघायचा आहे साखरपुडाच व्हायचा आहे लग्नाचं झालं काय हा पुऱ्या गावात पेरून राहिले का तुम्ही 2 जण हा मला सांगा पहिले असे जास्तीचे काम कमी करणार शिल्लकचे. अरे हे कसं आहे होता ते आम्हाला वाटलं लग्न जुळलं लग्न आहे हे तर पुऱ्या गावात तेच सांगू राहिले का मोहनदाचं लग्न आहे मोहनदाचं लग्न आहे हा या 4 महिन्यात मोहनदाचं लग्न आहे. अरे शाई नाही हो इकडे म्हटलं अधिक पोरी नाही पाहिल्या काही नाही साखरपुडा नाही झाला लग्न देता का मला करून. अरे आता तूच तर म्हणे मोहनदा ह्या 2 महिन्यात साखरपुडा आणि त्याच्या 2 महिन्याबाद लग्न आहे म्हणून आम्ही सांगून दिलं सगळ्याले का मोहनदाचं लग्न आहे म्हणून 4 महिन्यात. आता काय चुकीचं सांगितलं आम्ही काय चुकीचं सांगितलं का सांग बरं आम्हाला बोलावतो रे बाबा हा चल येतो आम्ही चल येतो मग ऍडव्हान्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन मोहने कर लग्न कर द्यावं तात्या लग्न करून द्या त्याचं. अभि असे फालतूचे कामं नका करू ना पुऱ्या गावात सांगू राहिले मोहनचं लग्न आहे 4 महिन्यानं मोहनचं लग्न आहे 4 महिन्यानं इकडे पोरीस पाले जाचो आहे ना आधी. अरे मोहनदा पाहून घे तूच पाहून घे त्याला जिगरी दोस्त होय ना तात्या त्याची इच्छा नाही आहे का त्याला लग्न होय म्हणून त्याची इच्छाच नाही आहे म्हटलं फुल पाहून घे काय म्हणून राहिले ते. आज कोणी हलकीत म्हटलं तात्या तुम्ही नातेवाईकाले फोन करा हा आणि करा म्हटलं पोरी पाचा कार्यक्रम आहे 1-2 दिवसात चालू करा लागन हा तेव्हा होईल म्हटलं ते बरोबर. करतो ना लोड नको घेऊ तू मोहने काही टेन्शन नको घेऊ देतो त्याला काम जमूनच देतो आता. अहो घ्या हो फोन आला तुम्हाला हे घ्या फोन घ्या तुमचा द्या आणि इकडे कोणाचा होय काय माहित बा हे घ्या फोन घ्या तुम्ही. अरे कोणाचा फोन होय काय होय उचलून विचारायला पाहिजे होतं. अरे उचलायला गेलीच होती तर कट झाला फोन. हॅलो हा तात्या बोलू राहिलो बोला कोण बोलू राहिला. अरे मी बोलू आलो ना महादेवराव शंकरपाळे. अरे कोण महादेव शंकरपाळे मला लक्षात नाही राहिलं तुम्ही सांगा पहिले राहता कुठं तर. अरे पांढर कवड्याचा होय ना मी ओळखलं नाही का मले महादेव शंकरपाळे पांढर कवड्याचा. परवा दिवशी तर भेटलो होतो आपली पोरगी आहे म्हटलं लग्नाची साधा सिंपल पोरगा पाहिजे म्हटलं निर्व्यसनी आलं लक्षात. पांढर कवड्याचा पोरगी आहे लग्नाची नाही बा नाही ध्यानात नाही आलं माया कोण होय तर ठीक आहे ठेवा फोन. फोन होय तात्या कोणाचा फोन होता. अरे कायच्या माया बिन कोणी फोन करते महादेव बोलू राहिलो आणि शंकरपाळे बोलू राहिलो पांढर कवड्याहून पोरगी आहे लग्नाची आणि त्या दिवशीच लग्नाला भेटलो म्हणे काय माहित कोण होतं जाऊ दे का वळखीचा ना पाळखीचा. तात्या डबल फोन लावा त्याला लावा डबल फोन लावा. पण कायच्यासाठी आपल्या वळखीचा नाही पाळखीचा नाही अरविंदराव कायले फोन करायला उरायला त्याले. अरे त्यानं तुम्हाला फोन कायले केला का आमच्याशी पोरगी आहे लग्नाची आपल्याशी कोण आहे लग्नाचं हा आपल्यापाशी कोण आहे लग्नाचं आपल्याशी कोणीच तर नाही लग्नाचं. अरे मोहनदा पाय तूच पाहून घ्या आता पाय काय म्हणून राहिले ते आपल्यापाशी कोणीच नाही म्हणते लग्नाचं. सांग काय करता आता तू एवढा मोठा लग्नाचा आहे आतापर्यंत गोष्टी चालल्या का लग्नासाठी पोरगी पा याचा अर्थ आला का लक्षात आला काही ध्यानात आला. याचा अर्थ सारखाच आहे मोहनदा काय यायले लय नात्यातून फोन येते पोरगा आहे का लग्नाचा पोरगा आहे काय पण हे जाणून त्याला नाव घेत नाही पाहून घे यायची इच्छाच नाही का त्याला लग्न झालं पाहिजे म्हणून. पाय तूच पाहता डोळ्यानं आणि कानाने ऐकून घे पाहून घे. माझ एकटा फोन लावा लवकर त्याला फोन लावा आणि काय आहे कुठचा आहे सांगा त्याला आणि येऊ राहिलो म्हणा आम्ही पाहिले माझ्यापाशी पोरगा आहे म्हणा बस चला पटकन चला. थांब लावतो थांब मोहन थांब. हॅलो महादेवराव ओळखलं तुम्हाला ओळखलं. काय राजू तेच तर विचार करू आलो परवा दिवशी भेटलो आपण हा आणि ओळखून नाही राहिले म्हटलं इथं लय मोठी गोष्ट झाली. नाही ते कसं मला राहून लक्षात आलं ते तर पोरगा आहे म्हटलं आपल्यापाशी चांगला आहे उद्योगिक आहे हा शेती आहे पोल्ट्री फार्म आहे पांटेला आहे आणि इकडे तिकडले कामं करते हा 60-70 हजार रुपये महिना तो आरामात कमावून घेते आणि पीक पाण्याचे अलग. त्याच्यासाठी फोन केला होता ना तुम्ही गोष्टीत म्हटलं नव्हतं का पोरगा आहे म्हणून आपल्यापाशी मग मी त्याच्यासाठी फोन केला बुवा आपली पोरगी आहे हा 8वी फेल आहे शिक्षण पाण्याचं तर काही तिला एवढं काही नॉलेज आहे नाही पोरगा किती शिकलाय म्हटलं. पोरगा मॅट्रिक फेल आहे पण त्याला थोडीफार इंग्लिश जमते मराठी तर टोटल जमते आणि धंद्यात त्याला मास्टर माइंड माणूस आहे तो आपल्याला मागं टाकून देते. इंग्लिश म्हटलं पेनं जमते का वाचणं जमते काय कसं आहे म्हटलं. इंग्लिश म्हटलं दोन्ही जमते ना पेन जमते आणि वाचणं जमते. अरे ते काम जमवायच्या पहिले बिघडून टाकता काय. अरे त्याला म्हणा वाचता येते म्हणा इंग्लिश मराठी तुम्ही तर प्याच सांगू राहिले काही आपलं सांगा त्याला बरोबर सांगा. अरे आपल्याला दारू पिणारा पोरगा नाही पाहिजे ना हो
अरे दारू नाही पेत म्हटलं ते इंग्लिश मराठी दोन्ही भाषा जमते त्याले असं म्हणून राहिलो होतो. ते कसं त्याचं म्हटलं हावले हाव लागून गेलं. इंग्लिश मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषा त्याले जमते. 2 काय 3 जमते त्याले. तसं म्हणून राहिलो तुम्ही. 10वी फेल आहे पोरगा. पोराची गॅरंटी मी घेतो. पोरगा 1 नंबर आहे. तुम्ही निश्चिंत राहा. आता तुम्ही एवढी गॅरंटीज घेऊन राहिले पोराचे तर उद्या येऊन जा मग चाय पोह्याले पांढर कवड्याले. पोराले जास्त वय नाही ना. पोरगी आमची 22 वर्षाची आहे म्हणून राहिलो. पोराला जास्त वय नाही ना. आता सांगा याच्या पहिले आल्यावर धानल नाही पाहिजे. अरे बिंदास राहा तुम्ही. पोरगा एकदम कवळालाच आहे. पोरगा चांगला आहे. पाले स्मार्ट आहे. हिरोज आहे तो. बरं उद्या येतो मग आम्ही 10-11 वाजेपर्यंत येऊन जातो. बरं या मग या. काय म्हणे पोरीवाले? रात्रीची सोय करशील मोने तर सांगतो. नाही तर मग राहिलं. तात्या फक्त एकदा लग्न जुळ द्यावं. लग्न जुळलं ना तुमची रात्रीची दिवसाची दुपारची तिन्ही टाइमची सोय करतो मी. सांगा पटकन काय निरोप आला तर. अरे मोने तुला काय सांगू त्याने उद्या बोलावलं आपल्याला. हा उद्या येऊन जा म्हणे तुम्ही सगळेजण 11-12 वाजता चाय पोहे खाले. चला उद्याची तयारी कर मोने. काय बोलाल तात्या तुम्ही? तुमच्या तोंडात साखरपत्ती चाय पडो. जमलं रे मोने जमलं रे. आता कपडे जरा ढंगाचे कपडे घालतो. हे अशा नको येऊ बनेलीवर. कपडे तुम्ही कपडे तर पाहता. कपडे तर लागन तेवढे आपल्यापाशी. कपड्याचं टेन्शन नाही. का कसं आहे तो उद्या चकाचक. उद्या म्हटलं तात्या आपल्याला गाडी करावं लागेल ना मग जासाठी का बसणं चालता. अरे नाही हो तात्या बसणं गिसणं नका जाऊ. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. हा कारीनं जा कारीनं. महिंद्राले फोन करा. महिंद्राले बोलावून घ्या. गाडीने चाललं जाऊ महिंद्राच्या. हा काय घेते तो पैसे देऊन देऊ. अरे काही लोड नाही. मी देतो लागीस का गाडीचे पैसे घ्यायचे सगळं देतो. हा गाडीनं जाऊ आपण. येणं नाही जाऊ. हायच किती आपण 7 जण गाडीत बरोबर चाललं जातो. त्या 7 जण म्हणजे दोघं कोण नाही येऊ राहिलं. कोण दोघं म्हणजे तुम्ही दोघं नाही पाहिजे. हा मोने हे दोघं येत असेल तर मी नेत रे बा. पहिले सांगू राहिलो हे दोघं पाहिजे नाही. आणि चला रे तुम्ही दोघं नाही पाहिजे. बस विषय संपला. तात्यानं म्हटलं ना नाही म्हणजे नाही. हे गलत करू राहिले तात्या तुम्ही आमच्यासोबत. हा हे गलत करू राहिले म्हटलं. आम्ही दोघं नाही पाहिजे नाही. बरं ठीक आहे मोहनदा ठीक आहे. चल लवकर निघा इथून. काही ठीक नाही आहे ठोक नाही आहे. चला चला पाहिजे नाही म्हणजे नाही पाहिजे बस. मोहनदा पस्तावशील बरं. आमच्या दोघाशिवाय पत्ता नाही आला तुमचा. विचार करता सगळेजण. हा आम्हीच काम काढून देतो तुमचं. अरे जा रे जा लय आले असे. चला उद्याची तयारी कर रे मोहन्या पटकन या. जाय कपडे गिपडे मस्त टापोटीप जराचे कपडे घालतो प्रेसचे. ठीक आहे नाही ना नाही तर नाही. ठीक आहे काही हरकत नाही. चल रे सोन्या घराकडे चल. चल लाव रे मोहन्या. महेंद्राला फोन कर बरं. स्पीकर पण ऑन ठेवतो. मी बोलतो त्याच्यासोबत. अरे नमस्कार मोहन भाऊ. लय दिवसाबाद फोन केला. कशी काय आठवण केली. हे तात्या बाय बरं महेंद्र काय म्हणते. हे घे बोलून घे तात्यासोबत. स्पीकर पण ऑनच आहे. अरे महेंद्रा कुठं आहे रे. अरे भाड्यावर होतो. तात्या बोला ना काय म्हणता. उद्या गाडी खाली आहे काय. 11:30 वाजता जायचं होतं आपल्याला. हा उद्या खालीच आहे. कुठं जायचं कुठं होतं. अरे पांढऱ्या कवड्याला जायचं होतं आपल्याला. चाललं जाऊ ना. किती जण आहे तुम्ही. 9 जण असन. नाही 9 जण नाही आहे. 7च जण आहे. 9 जण नाही आहे. सोन्यांच्या त्या नाही आहे. बस आम्हीच आहे 7 जण. ठीक आहे ना चाललं जाऊ ना. उद्या इथं म्हटलं 11 वाजता तयार राहायचं मग. आपल्याला निघणं इथं 11:30च्या पहिले. कायले चालले पण कोणतं काम होतं तुम्हाला. अरे आपला मोहन नाही का रे. अरे मोहनचं साठी पोरगी पाहिले चाललो ना. द्या बरं मोहनपाशी फोन द्या बरं. हा बोल रे. स्पीकर फोनवरच आहे. बोल काय म्हणता. अरे कायले निचापतीचे धंदे करू राहिला. राहू दे ना. हा काही करू नको बरं लग्न. काही कामाची गोष्ट नाही आहे. मग आता तू जसा बसला आहे ना म्हटलं याच्यात बसून येते तुले. मग लय कलकल राहते त्याची. पहिलेच चांगलं वाटते लग्न करणं. नंतर जब मग दुखाचे दिवस चालू होते. अरे बापा ते सावधान मंगलाष्टके नाही काय कायच्यासाठी आहे तर मग ते सावधान म्हणते त्याच्यासाठी म्हणते. मग अरे बा करू दे ना. आता तर किती दिवसाबाद बाबा पोरीवाले म्हणून राहिले. नाही रे बा मला लग्न करायचं आहे. भले शायनी दिसू राहिले तुम्ही करून घेतले लग्न. माया रायवर देऊ राहिले. नाही मी करतो रे बा. बस विषय खतम. मला करायचं आहे लग्न. भले हुशार दिसू राहिले तुम्ही करून घेतलं आणि मला म्हणून राहिले करू नका. उद्या गुपचाप 11 वाजता इथे येतो. मला म्हणून राहिला तो तिथं लग्न नको करू. आपलं घेतलं मस्त करून आणि मला म्हणते भले शायनी आहे. अरे तेव्हा जो बोलला ना खरंच बोललो मोने. मग लग्न करणेवाले सगळे परेशानीतच आहे. किती काव राहते तुला माहित आहे काय. इथं जाय तिथं जाय हे कर ते कर. मी करायला तयार आहे. हा दिलीप भाऊ मी करतो म्हटलं. माय लोण नका घेऊ तुम्ही. मला लग्न करायचं आहे. बस विषय संपला. उद्या तयार राहा सगळेजण. अरे बाकीचे कुठं गेले. तात्या मोहन आपल्याला दिलं बसून ना का बस भरवली आहे ना. आता येत नाही हे. अरे नाही तात्याला फोन केला होता. तात्या म्हणे निघालो म्हणे घरून. गाडी आली का म्हणे. अरे हो ना गाडीने आली. शाहरुख आहे. फोन कर बरं त्या महिंद्राले कुठं आहे तर. अरे 11 वाजायचेच आहे ना. थांबा ताई थोडेसे थांबा ना. माहीतच पडते ना. बापरे नवीन बनेल नवीन चड्डी नवीन कपडे घातले बा मोहन आज. घालाव नाही का आम्ही आता नवीन कपडे. आज भलं चमकू राहिलं काम. नवीन बनेल नवीन ते चड्डी. आज नवीन काम दिसू राहिलं मोहन. चष्मा घालू काय. सांग घालू काय चष्मा. अरे घाल ना मग. पोरी पाहायला चाललो ना आपण. तिथं जरा मटकाच लागते ना. घाल चष्मा घाल. काय जमला काय खरं दिसू राहिला. सल्ले फटू काढ बरं त्याचे ते फटू काढ. अरे थांब ना गाडी येऊ दे. गाडी समोर उभा राहायचो मग एक फोटो काढीन त्याला. मग थोडा चांगला निघते फोटो. तसं म्हणता काय. अरे हा यार मला लक्षातच नाही आलं. बरं येऊ दे गाडी. अरे तात्याने आले का आधी. तात्या कुठे गेले. अरे नमस्कार हो तात्या नमस्कार. या जरा रप या ना काय.
येऊनच राहिलो ना पाय होय ना पायाला का बेरिंग आहे का माया? अरे मोहन कुठे गेला रे? मोहन नाही दिसू राहिला. असं आहे त्याला म्हटलं 11 वाजता येतो आधी गडी याचाच आहे. अरे ते काय होय तुमच्या मागं चष्मा लावून? अरे बाप रे, मोहन तर साहेबच दिसू राहिले एखादे. नवीन बनेल, नवीन चड्डी, नवीन चष्मा. अरे बापा माहोल आहे बा मोहन भाऊचा. चष्मा राहू देऊ का काढून घेऊ म्हटलं तात्या? राहू दे ना, चांगला दिसू राहिला ना, हिरो सारखा दिसू राहिला ना तू, स्मार्ट दिसू राहिला ना ते. लावा बरं हो तात्या, फोन लावा बरं पटकन. लावा महेंद्राला बोलावा पटकन. अरे येता का रे बाबा? का निघू आम्ही आमच्या गाडीनं? हा काय का टाइम हो का काय होय? 11:15 वाजले ना. 11 वाजता सांगितलं होतं तुले. ये लवकर सगळे जण आम्ही तर. हा ये बस 2 मिनिटात आलो म्हणते. चला घ्या नाव घेताच गाडी आली. सर्व मोऱ्या चला बसा सगळे जण. थांब रे 2 मिनिटं महेंद्र थांबून जा. मला फोटो काढू दे. काढ रे सल्ल्या फोटो काढ. हटाव तात्या मनातून हटा. फोटो काढू द्या. घे रे काढला. निघाला ना चांगला. मला पाठवून देतो व्हॉट्सअपवर. बसा रे बसा ना, गोष्टी कमी करा ना, बसा ना. इथंच वेळ वाया घालवता का आता? चला बसाव तात्या, बस ना. तसा तर भल्ले फोनावर फोन करू राहिले ते. बसा सगळेजण बसा रे. मोहन तू समोर बस, बाकी सगळ्याला मागं बसू दे. चला घ्या बसा. चला बसले ना सगळे, करू मग चालू गाडी. कर ना राजा, काय तू बी कर. अरे तात्या सोन्यान चेत्याने दिसू राहिले. हा कुठे गेले म्हटलं ते? घेतलं नाही त्याले. अरे जाऊ दे ना रे बाबा महेंद्रा, त्याचं नाव काय घेऊ राहिला? हे रिश्ता जुटाचा तुटून जाय. राहू दे मग. माहित नाही का तुला कशा येतात ते दलिंदर पोट्टे? अरे तसं नाही म्हणायचं होतं ना. कसं आहे तुमच्या सोबतीचे आहे, घ्यायला पाहिजे त्याले. प्रत्येक ठिकाणी नाही करत ते असे. हा राजू तात्या आपलं चुकलं राजू. प्रत्येक ठिकाण थोडी कळते. आता आपण इकडे घुमायला गेलतो जैसलमेरले तर चुपचापच होते ना ते. काय घ्यायला पाहिजे होतं. एवढे जण मावत नव्हते ना रे त्या गाडीत? मावत होते काय? तू सांग बरं का महेंद्रा. गाडी होय ना त्याली 4 चक्क्याची? हा का 8 चक्क्याची गाडी वगैरे का बस होय? तसं नव्हतं म्हणायचं, पण कसं आहे त्याले म्हणून तर द्यायला पाहिजे होतं. करत होतो ना आपण ऍडजस्ट आपल्या गाडीत. करून देत होतो. मोहन वय किती आहे रे त्याला आता? अरे 30चा होतो मी आता 15 दिवसानं. मग अरे तात्या काही नाही ना बाबा. तात्याला एवढे फोन आहेत जा रिश्तेदाराचे. पण तात्या इकडली तिकडली गोष्ट करून माझ्यापर्यंत गोष्टच नाही येत जाय. मग आता कसं काय जमलं? अरे माया देखता फोन आला ना. माया देखता फोन आला. मी म्हटलं का लावा फोन वापस. मग पण आता करूनच काय राहिला तू लग्न? 30 वर्षात झाला, जास्तीत जास्त अधिक 20 वर्ष जगशील. 50 वर्षात काय आहे मग? हा नाहीतरी आता कोणतं खाणं आहे? प्युअर माल खाणं आहे का तात्यासारखं? राहू दे ना रे बा महेंद्रा, चुपचाप राह ना. राजा कायले फालतू आधी गरम करून देऊ राहिला का त्याले? राहू दे. काही असं मोहन आहे, पण आज बनेल चमकू राहिली त्याली. आज होऊन जाते त्याला भेटते. चाय पोहे होऊन जाते कार्यक्रम. होते साखरपुडा होते पक्का. तात्या काही लोड नका घेऊ. घे ना गाडी चालवून गुपचाप समोर. गाडी चालव. किती वेळ लागते रे महेंद्रा? आधी किती दूर आहे? बस 15 मिनिटात येतो आता आपण. डायरेक्ट येतो 15 मिनिटात. काही लोड नका घेऊ.